वपुषा येन भगवान् नरलोक मनोरमा यशोवितेने लोकेषु सर्वलोकमलापहम्. अर्थात देवांना जरी सूक्ष्म दिव्य दृष्टीने भगवान श्रीकृष्ण नेहमी दिसू शकत होता, तरी त्याचे मानवी शरीर, त्याचे अत्यंत मनोहर सौंदर्य प्रत्यक्ष पाहण्याची त्यांना उत्कंठा होती. कारण याच देहाने त्यांनी जगातील सर्व पाप नष्ट करण्याचे महान कार्य करून मोठी कीर्ती संपादन केली होती. सूर्य अधिष्ठिला डोळा, देखे पदार्था सकळा, कृष्ण न देखता डोळा, सूर्य पावला अंधत्व, पाहता श्रीकृष्णाचे मुखकमळ, विटले सूर्याचे पटळ, मग देखणा झाला केवळ, सर्वांगे सकळ स्वये रवी, तिन्ही अग्नी तेजाळे, परिते धुमे झाकोळले, कृष्ण देखताच उजळले, निर्धुम झाले निज तेचे, आठा वसूंचा मेळा, पाहू आला कृष्ण लीला, म्हणे मदनाचा पुतळा, तव तो खेळे लीला कृष्णांगी, अश्विनी कुमार धन्वंतरी, तेही भवरोगे पीडिले भारी, कृष्ण दर्शनामृत करी, निरुज क्षणावरी ते जाहले, ऋषभदेव अंगिरस, रुद्र मीनले असमसाहस, विश्वे साध्य देव बहुवस, देवी आकाश दाटले, आमुची गायन कळा मोठी, होते गंधर्वाच्या पोटी, ते कृष्ण वेणू गीतासाठी, झाली शेवटी न सरती, या लागी दर्शनाची आस, क्षणाक्षणा पाहती वास, त्यासी गायन कळा सावकाश, तिथली सुरस कृपा मात्रे, अप्सरा म्हणती आम्ही नाचणी, तव काळियाच्या फणारंगणी, एकेची ताले लाजबोनी तत्क्षणी सांडिल्या, त्या दीनवदना कामिनी, आल्या दर्शना लागोनी, नाचो शिकविल्या नाचणी, रासरंगणी भ्रुकुटी मात्रे, पहावया श्रीरंग, आले पाताळीचे पन्नग, सिद्धचारण अनेक, विद्याधर सांग समुदाये, कश्यपादी ऋषीश्वर, अर्यमादी पितर, गुह्यक आणि किन्नर, आले अपार स्वगणेसी, एवं विमानाची पंक्ती, दाटलिया द्वारके प्रती, पहावया कृष्णमूर्ती, आले सुरपती स्वानंदे, जेणे शरीरे श्रीहरी, नाना चरित्रांते करी, यश विस्तारिले संसारी, दुराचारी तरावया, ऐकता श्रीकृष्ण कीर्ती, चतुर्विध प्रायश्चित्तांची गती, कुंडलीची निश्चिती, श्रवणार्थी सादर जाहलिया. अर्थात सूर्य सर्व प्राण्यांच्या डोळ्यात पाहून सर्व पदार्थांना पाहतो, पण जोपर्यंत त्याने श्रीकृष्णाला पाहिले नव्हते तोपर्यंत तो जणू आंधळा होता. त्याने श्रीकृष्णाचे मुखकमल पाहताच त्याच्या डोळ्यावरील पटल गेले. तो नखशिकांत नेत्ररूप झाला. आहवनीय, गार्हपत्य वगैरे अग्नी मोठे तेजस्वी खरे, पण ते धुराने झाकळले होते. जेव्हा त्यांनी कृष्णाला पाहिले तेव्हा ते धूमरहित होऊन उजळले. 8 वसूंचा समूह कृष्णाची लीला पाहण्यास आला. हा श्रीकृष्ण मदनाचा पुतळा आहे असे ते म्हणू लागले. तोच त्यांना साक्षात मदन कृष्णाच्या मांडीवर खेळत आहे असे दिसले. अश्विनी कुमार स्वतः देवांचे वैद्य, पण तेही भवरोगाने पीडित झाले होते. कृष्णरूप दर्शनाच्या अमृताचा अनुभव घेताच ते भवरोग मुक्त झाले. आकाशात पाहावे तो अंगिरस, ऋषभदेव, रुद्र, विश्वेदेव, साध्य इत्यादींनी सारे आकाश भरून गेले होते. गंधर्वांना आपल्या गायन कलेचा अभिमान होता, पण कृष्णाच्या मुरलीपुढे त्यांचे गाणे फिके पडले. म्हणून कृष्णाच्या दर्शनाची त्यांना उत्कंठा होती. आपल्याला कृष्णाचे दर्शन केव्हा होईल म्हणून ते वाट पाहत होते. तेव्हा कृष्णाने त्यांना दर्शन दिले आणि त्यांच्यावर कृपा करून त्यांना सुरस गायन कला दिली. अप्सरांना आपल्या नृत्यकलेचा अभिमान होता, पण कृष्णाने पूर्वी त्यांना कालियाच्या फण्यावरील स्वतःच्या नृत्याने लाजविले होते. म्हणून त्या अगदी दीनमुख होऊन त्याच्या दर्शनास आल्या. तेव्हा कृष्णाने रासलीलेच्या वेळी आपल्या भ्रुकुटी संकेताने खरे कसे नाचावे ते त्यांना शिकविले. श्रीरंगाला पाहावयास पाताळातून नाग आले. तसेच अनेक सिद्ध, चारण, विद्याधर यांचे समूह आले. कश्यप आणि इतर श्रेष्ठ ऋषी, अर्यमा आदी पितर, गुह्यक, किन्नर इत्यादी सर्व आपल्या असंख्य गणांसह जेव्हा द्वारिकेत आले तेव्हा आकाशात विमानांची दाटी झाली. ज्या शरीराने श्रीहरी
संसारातील दुःखी लोकांना व दुष्टांनाही तारावयासाठी अनेक चरित्रे करून आपले यश सर्वत्र पसरवित होता. ज्या कृष्णाचे गुण व कीर्ती आदराने ऐकली असता चारही प्रकारची प्रायश्चित्ते आवश्यक राहत नाहीत. तस्या विभ्राजमानाया समृद्धाय महर्षिभिः वचक्षता वितृप्ताक्षः कृष्णम अद्भुत दर्शनम. अर्थात ते शोभायमान व फार मोठ्या ऐश्वर्याने समृद्ध असलेले द्वारिकेत देवांनी ज्याचे दर्शन अद्भुत आहे अशा कृष्णाचे दर्शन घेतले व कितीही वेळ दर्शन घेतले तरी त्यांच्या नेत्रांचे पारणे फिटत नव्हते. भावे घेतलिया श्रीकृष्ण नाम सकळ पातका करी भस्म देवी देखिला पुरुषोत्तम विश्रामधाम जगाचे ठाण ठकारे अतिउत्तम सुरनर माझी मनोरम डोळ्याचा आला विश्राम मेघश्याम देखोनी मुकुट कुंडले मेखळा कासे कसिला सोनसळा कंठी रुळे वनमाळा घनसावळा शोभतू लावण्य गुण निधान अवतार माळे मुख्यरत्न देवी देखिला श्रीकृष्ण निवासस्थान द्वारका. कृष्णे अधीश ठेली कनक कळसा चियाहारी रत्ने जडिली नाना कुसरी तेजांबरी न समाये जे द्वारके भीतरी कामधेनू घरोघरी कल्पद्रुमान चियाहारी खेळणीद्वारी चिंतामणींची द्वारकाजन निवासियांसी घरी नवरत्नांचिया राशी रीतिसिद्धी करुनिदासी ऋषिकेशी नांदतो कृष्णरूपा चिया लालसे डोळ्यात येणे लाविले पिसे आवडी झाले मोरपिसे अति डोळसे हरी अंगी कैसी बरवे पणाची शोभा पाहता नयनी निघती जिभा रसाळपणे तो वालभा उपनिषद गाभा साकारला कृष्ण पहावया आवडी होता आहे देवासी वरपडी डोळ्या थोर लागली गोडी अर्धघडीन विसंबती कृष्णरूपाचे कवतुक पाहता नयना लागली भूक अंतरी निविड दाटले सुख तरी अधिकाधिक भुकेले अवलोकिता श्रीकृष्णासी दृष्टीसी ताटणी होतसे कैशी मुंडप घसणी न्याहारासी ऋषिकेशी पहावया मागे पुढे श्रीकृष्णासी देखणेनी वेढिले चौपाशी भाग्य उपजले डोळ्यांसी पूर्ण पुरुषासी देखिती. अर्थात ज्या श्रीकृष्णाचे नामस्मरण भक्तिपूर्वक केले तर सर्व पातकांचे भस्म होते. त्या पुरुषोत्तमाचे देवांनी दर्शन घेतले. तो तर सर्व जगताचे विश्रांती स्थानच होय. ज्याच्या शरीराची ठेवण अतिशय डौलदार आहे आणि सर्व देवता आणि मानव वर्ग यात जो सर्वात सुंदर आहे अशा त्या घनश्याम कृष्णाची मूर्ती पाहून देवांचे नेत्र तृप्त झाले आणि मन समाधान पावले. त्याच्या कानात कुंडली होती, झगमगीत पितांबर तो नेसला होता, कमरेला सुंदर मेखला चमकत होता आणि गुडघ्यापर्यंत प्रलंब अशी वनमाला त्याच्या गळात रुळत होती. असा तो सावळा कृष्ण फार शोभत होता. लावण्य गुणांचा जणू काय अत्यंत दुर्लभ असा ठेवाच आणि भगवंताच्या अवतार मालिकेतील दैदिप्यमान असे मुख्य रत्न अशा त्या द्वारिकेच्या श्रीकृष्णाचे देवांनी दर्शन घेतले. द्वारका नगरीचे वर्णन किती करावे. त्या द्वारका नगरीत कृष्ण राहत होता, हेच तिचे सर्वात मोठे वैभव. शिवाय त्या नगरीत घराघरांवरील सोन्यांच्या कळसांच्या पंक्ती झळकत होत्या. त्यावर अनेक रत्ने कलापूर्ण रीतीने जडली होती. त्यामुळे द्वारिकेतील तेजाने सारे आकाश झळाळून गेले होते. द्वारिकेत घरोघरी कामधेनू होत्या. कल्पवृक्षांच्या रांगा प्रत्येक रस्त्यावर होत्या आणि लहान मुलांना खेळायला चिंतामणी होते. द्वारकावासी पुरुजनांच्या घरात नवरत्नांच्या राशी होत्या आणि तेथे ऋषिकेश श्रीकृष्ण नांदत होता. रिद्धी-सिद्धी त्याच्या दासी होत्या. श्रीकृष्णाचे रूप पाहण्याच्या लालसेने लोकांचे डोळे वेडे झाले. मोरपिसांना दृष्टी आली. त्याच्या सौंदर्याची शोभा एवढी होती की त्याला पाहता पाहता नेत्रांना जिवा फुटल्या. कारण कृष्ण म्हणजे उपनिषदांचे सार, जे मानवी शरीर धारण करून आलेले होते. त्यामुळे डोळ्यांना तो रसपूर्ण वाटला. कृष्णाला पाहण्याची देवांना एवढी आवड होती की एक क्षणभरही ते आपले डोळे दुसरीकडे वळवत नव्हते.
डोळ्यांना श्रीकृष्णाकडे पाहण्याची एवढी भूक लागली होती की देवांचे मन जरी सुखाने भरून गेले तरी डोळ्यांची भूक भागेना. देवांची इतकी गर्दी झाली की त्यांचे मुकुट एकमेकांवर आपटू लागले. पाहणाऱ्यांना मागे पुढे जिकडे तिकडे कृष्ण दिसू लागला. ज्या डोळ्यांना तो परमपुरुष पाहण्याची शक्ती होती तो खरोखर धन्य होत. स्वर्गोद्यानोपगैर्मालेश्च छादयन्तो यदुत्तमम् गीर्भिश्चित्रपदार्थेभ्यस्तुष्टुवोर्जगदीश्वरम्. अर्थात स्वर्गामधील नंदनवनातील फुलांनी त्या यदुश्रेष्ठ श्रीकृष्णाला जणू काही आच्छादित करून देवांनी चित्रविचित्र सुंदर अर्थयुक्त अशा शब्दांनी त्या जगदीश्वराची स्तुती केली. देवा उचुहु न तास्मते नाथ पदारविंदम बुद्धींद्रिय प्राणमनो वचोभि यच्चेन्त्यतेन्तरुदे भावयुक्तेर्मुमुक्षुभिकर्म मयोरुपाशात्. त्वं मायया त्रिगुणया आत्मनि दुर्विभाव्यं व्यक्तं सृजस्य वसि लुम्पसि तद्गुणस्तः. नैतेर्भवान् जीत कर्मभिरचते वै यत्स्वे सुखे व्यवहिते धीरतो नवद्यः. अर्थात देव म्हणाले, हे नाथ, कर्ममय पाशातून मुक्त होण्याची इच्छा करणारे व सद्भाव हृदयात धरणारे असे भक्त तुझे चिंतन करतात, व तुझ्या चरण कमलांचे त्यांना दर्शन होत नाही. त्या तुझ्या चरण कमलांना आम्ही आमची ज्ञानेंद्रिये, प्राण, मन व वाणी यांच्या सहाय्याने प्रत्यक्ष नमस्कार केला आहे. हे आमचे केवढे भाग्य. हे अजित, तू त्रिगुणात्मक मायेच्या सहाय्याने तिच्या गुणांमध्येच नियंता म्हणून स्थित होतोस आणि या महत आदी प्रपंचाला उत्पन्न करतोस, त्याचे पालन करतोस व संहार करतोस. ते तुझे कर्म अचिंत्य आहे. पण अशा कर्मांनी तू लिप्त होत नाहीस, कारण तू आकर्षण, विकर्षण इत्यादी दोषांपासून रहित आहेस व स्वतःच्या ठिकाणच्याच म्हणजेच स्वरूपभूत सुखामध्ये रममाण असतोस. श्रीकृष्ण घनमेघ सावळा निजात्म भावे पाहता डोळा सहजे शामता आली बुबुळा कृष्णकळा ठसावली जो न कळेची वेदविवंचना योगी यांच्या नये ध्याना त्या प्रत्यक्ष देखोनी कृष्णा भाग्यगणना अपूर्व ऐसा देखोनिया श्रीहरी देवसुमनांच्या शतधारी बहुवरुषले पै अंबरी राहुनीवरी विमानी मांदार पारिजात संतान कल्पद्रुम हरिचंदन ऐशिया वृक्षांची सुमने जाण कृष्णावरी संपूर्ण वरुषले श्रीकृष्णाची चहूकडा दिव्य सुमनांचा झाला सडा समस्त देवी सन्मुख पुढा कैलापे काढा जय जयकार सार्थ पदबंध रचना नाना गद्यपद्य विवंचना स्तवू आदरिले यदुनंदना अमरसेना मिळोनी विवेकयुक्त प्राणधारणा मनसा वाचा कर्मणा नमस्कारू तुझिया चरणा सच्चिद्घना श्रीकृष्णा इंद्रिय उपरमा लागे जाणा सांडुनी विषय वासना दश इंद्रिये लागोलो चरणा नमन श्रीकृष्णा निज भावे विषयी होऊनिया उदास सांडोनी संसाराची आस चरण चिंतिती तापस कर्मपाश छेदावया ऐसे मुक्तीचिया वासना मुमुक्षु चिंतिती चरणा त्यासी अर्थक्षण न येसी ध्याना दृढ भावना करिताही. अर्थात श्रीकृष्णाचे सावळे रूप डोळ्यांनी आत्मीयतेने पाहताना त्या कृष्णाचं वर्णन डोळ्यात ठसला व बुबुळांना काळेपणा आला. विशेष म्हणजे वेदांच्या विवंचनेने सुद्धा जो श्रीहरी पंडितांना कळत नाही, समाधी लावणाऱ्या योग्यांनाही ज्याचे दर्शन होत नाही, असा तो श्रीकृष्ण प्रत्यक्ष पाहण्याचे अपूर्व भाग्य देवांना व इतर ऋषीगणांना लाभले. विमानात बसून श्रीकृष्ण दर्शन घेणाऱ्या त्या देवांनी श्रीकृष्णावर दिव्य अशा अपरिमित पुष्पांची वृष्टी केली. देवांनी मांदार, पारिजातक, संतान, हरिचंदन, कल्पतरू अशा वृक्षांच्या फुलांचा कृष्णावर वर्षाव केला
त्या दिव्य पुष्पांची पखरण श्रीकृष्णाच्या भोवती सर्वत्र पडली. दिव्य सुगंध पसरला. सर्व देवांनी कृष्णाचा जय जयकार केला. अर्थपूर्ण काव्य व अनेक प्रकारचे गद्य भाषण यांच्या योगाने अमर वृंदाने आदराने श्रीकृष्णाचे स्तवन करण्यास प्रारंभ केला. हे सच्चित्खन श्रीकृष्णा, वाणीने, मनाने व कर्माने आम्ही तुला आमचे प्राण विवेकाने धारण करून नमस्कार करतो. इंद्रियांची खळबळ शांत व्हावी यासाठी सर्व भोग्य विषयांची वासना सोडून देऊन आणि आमची दाही इंद्रिय तुझ्याकडे लावून हे श्रीकृष्णा, तुला आम्ही भक्तिभावाने वंदन करतो. तपस्वी लोक विषयांविषयी विरक्त होऊन अर्थात सर्व सांसारिक इच्छा टाकून आपले कर्माचे बंधन तुटावे यासाठी तुझ्या चरणांचे चिंतन करतात. तरीही त्या मुमुक्ष जनांची दृढ श्रद्धा असूनही तू निमिषार्धही त्यांच्या ध्यानात येत नाहीस.